कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर ती सिरीज संपत आलेली आहे आणि संपता संपता जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण चालू केलेले आहेत. तर त्या घटकातील सर्वात सोपा आणि परीक्षेला हमखास विचारला जाणारा आणि सहज तुम्हाला 4 मार्क मिळवून देणारा घटक म्हणजेच विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख. तर पहिले तर आपल्याला बघावं लागेल की विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख काय असतात आणि त्यानंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. बघा, आता असा आपल्याला एकदा प्रश्नच विचारला होता की दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. आता येथे काय दिसतंय बघा की हा असा स्तंभ आहे आणि त्याचे काय केले, तो 2 भाग केलेत, असे 2 भाग केलेत. वरच्या भागात काय दाखवले, विक्री, आणि खालच्या भागात काय दाखवले, खरेदी. म्हणजे खरेदी विक्री एकाच भागात दाखवलेली आहे आणि एकच स्तंभ बनवला आहे आणि तो कसा बनवला आहे आणि तो विभाजित केला आहे, म्हणून तो काय होतो, विभाजित स्तंभालेख. आता जोड स्तंभालेख आपण आकृतीतच बघूया. तर हे स्तंभ कसे एकमेकाला जोडून आलेत बघा, हे स्तंभ कसे एकमेकांना जोडून आलेत म्हणून हे कसे आपण म्हणू शकतो की जोड स्तंभालेख. तर ह्यांना आपण म्हणतो जोड स्तंभालेख. पुढे आपल्याला शतमान स्तंभालेख एक पेपरला विचारतात. तर आपण हे ते बघितलं तर येथे प्रत्येकाचं किती आहे बघा, 100. प्रत्येकाचं जर आपण हे बघितलं काय म्हणतात मॅक्सिमम लिमिट, तर ती किती आहे, 100. तर जिथं 100 100 100 100 असं असतं तर तो असतो शतमान स्तंभालेख. ठीक आहे, म्हणजे स्तंभालेखाचे तर प्रकार समजले. आता त्या स्तंभालेखाच्या प्रकारानंतर आपल्याला त्याच्यावरचे एक्झाम्पल कसे सोडवायचे तर ते बघूया. तर बघा, पहिला प्रश्न स्वाध्याय 24. आता ह्या स्वाध्याय 24 सोबतच आपण काय केलेलं आहे की स्वाध्याय 24 तर कंप्लीट केलेला आहेच, पण जे आता हा 2024ला आलेला पेपरमधील प्रश्न आहेत, हा 2023चा आहे, 2022चा आहे, असे हे प्रश्न आपण काढलेले आहेत. सॉरी, हा ह्यांच्यातला एक 23 24 23 22 असे सगळेच आहेत, वळीने घेतलेले आहेत आपण. बघा, हा 2023चा आहे, हा 2024ला आलेल्या पेपरमधील आहे आणि हा 2022 मध्ये आलता. म्हणजे आपण प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन पेपर आलते त्यामधील आपण घेतलेले आहे. हा 2017 साली आला होता आणि हा काहीतरी 2020चा काय आहे, आपण 2020चा आहे हा. म्हणजे जवळपास जे काय मागचे पेपर आहेत त्यांच्यातील आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत. आणि हा 2017 आणि 2021चा पण आहे बघा आपल्या याच्यामध्ये. तर जवळपास सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर चला चालू करूया. तर पहिला प्रश्न बघू. 4 वेगवेगळ्या गावातील दिवस शाळेत व रात्र शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील स्तंभालेखात दर्शवली आहे. तिचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता सोनगावात, मग आपल्याला शोधावं लागेल सोनगाव. हे बघा, हे सोनगाव आहे. रात्रशाळा, आता रात्रशाळा कसं म्हणलंय की रात्रशाळा कशाने दाखवलंय, व्हाईट कलरने, म्हणजे हे. आता येथे काय दिलंय, 1 सेंटीमीटर किती दिलंय, 100 मुलं. मग येथे किती सेंटीमीटर झाले, 2, म्हणून हे इथं किती मुलं आली, 200 मुलं आली. ठीक आहे. आता रात्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी विचारली. तर एकूण किती विद्यार्थी जात आहेत तिथं, 800. एकूण विद्यार्थी जात आहेत 800. 800 मधले रात्रशाळेत किती जात आहेत, 200. म्हणजेच रात्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भागिले एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांचा गुणाकार होईल 100शी आणि जे उत्तर येईल ते असेल टक्केवारी. तर किती टक्केवारी आली, 25%. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता सोनरी दिवस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी. आता तेच प्रश्न बदललाय आणि सोनरीचा विचारलाय आणि दिवस शाळेत. आता दिवस शाळा म्हणजे ही झाली. ठीक आहे, दिवस शाळेला रात्र अंधार केला आणि रात्र शाळेत उजेड केला, असं त्यांनी केलं. आता हे जर बघितलं तर किती विद्यार्थी दिसत आहेत, 500. एकूण किती विद्यार्थी दिसत आहेत शाळेत, 600. म्हणजे 600 विद्यार्थ्यांमधील 500 विद्यार्थी दिवस शाळेत जात आहेत आणि त्याला आपण 100ने गुणूया. तर 0ला 0 गेले, 500ला 6ने भागा. तर 6 8 48, 6 त्रिक 18 आणि परत 3 3 3 असे येईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आंबेगाव व सोनगाव तसेच काशीपूर व सोनरे येथील रात्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरक किती. आता आंबेगाव व सोनगाव
ठीक आहे. आंबेगाव व सोनगाव मध्ये किती जात आहेत बघा, हे ते 200, हे ते 100, म्हणजे आंबेगाव व सोनगाव येथे किती झाले 300. व काशीपूर व सोनरी, काशीपूरमध्ये किती जात आहेत बघा, काशीपूरमध्ये हे 100, हे 100 आणि हे 100, म्हणजे इथं जात आहेत 300. आणि सोनरीमध्ये किती जात आहेत, तर इथे जात आहेत 100, म्हणजे टोटल इथं जात आहेत 400. आणि यांच्यातील फरक किती येईल मग, यांच्यातील फरक येईल 100. प्रश्न क्रमांक 4, आंबेगाव व सोनरे येथे दिवस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती. आंबेगावमध्ये किती जात आहेत बघा 600, आंबेगावमध्ये जात आहेत 600. आणि सोनरेमध्ये किती जात आहेत 500. तर 600 आणि 500चं गुणोत्तर किती येईल, 0 0 गेले 6 5, 6 5, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तरे आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. आता एका शहरातील 4 वेगवेगळ्या भागातील राहणाऱ्या बालकांना पोलिओ डोस दिला गेला की नाही. आता पोलिओ डोस घेतलेले कसे दाखवले, पोलिओ डोस न घेतलेले व्हाईट कलरमध्ये दाखवले, आणि पोलिओ डोस घेतलेले हे रेषा अशा दाखवल्या आहेत तिरप्या रेषामध्ये. ठीक आहे. आणि 1 सेंटीमीटरमध्ये 10 बालक आहेत. ठीक आहे. आता खाली बघूया आपण एकूण किती बालकांना पोलिओ डोस घेतला नाही. आता घेतला नाही तर हे जे व्हाईट कलरचे आहेत ते न घेतलेले आहेत, तर किती आहेत बघा, हे तर 2 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 बालकं, म्हणजे हे तर किती आहेत 20, येथे 10, येथे किती येतील 2 सेंटीमीटर आहे म्हणून येथे येतील 20, येथे पण 2 सेंटीमीटर, येथे 20, 20 आणि 20 40, 40 आणि 10 50, 50 आणि 20 70. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि पुढील बघू, प्रभाग ए व प्रभाग डी यांच्यात मधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती. आता ए मध्ये किती जणांनी घेतलाय डोस 60, आणि डी मध्ये किती जणांनी घेतलाय बघा, डी मध्ये घेतलाय 50. तर 60/50 म्हणजेच गुणोत्तर किती येईल 6/5, 6/5, पर्याय क्रमांक 1. लक्ष देत जावा बारकाईने, कारण पर्याय क्रमांक 4 मध्ये 5/6 केलंय. तुम्ही जर उलट केलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 4 गावातील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पुढील शतमान. आता शतमानमध्ये बघा की 100 आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की शतमान पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पुढील शतमान स्तंभालेखात दर्शवली आहे. त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तर द्या. आता कोणत्या गावात पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त आहे. आता बघा, पदवी उत्तीर्ण म्हणजे हे जे आहे खालचं ते उत्तीर्णांचं आहे डार्क केलेलं. मग कुठला भाग सगळ्यात डार्क दिसतोय, हा भाग सगळ्यात डार्क दिसतोय. तर हे किती आहेत बघा, तर त्याचं उत्तर येईल ए गावातील सगळ्यात जास्त पदवी उत्तीर्ण आहेत. आणि किती टक्के आहेत ते 80% आहेत. किती टक्के आहेत तर 80% आहेत. ए व सी गावातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर किती. आता ए मध्ये किती टक्के आहेत 80%. आणि पुढे काय म्हणलं आपल्याला सी मध्ये किती टक्के आहेत 40%. आणि यांचं गुणोत्तर विचारलंय ए आणि सी 80/40, 4 × 4, 4 × 8, 2 × 1 असं गुणोत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया. सी या गावची विद्यार्थी संख्या 400 आहे. आता सी गावची विद्यार्थी संख्या आहे 400 आणि परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, आता हे वरचे अनुत्तीर्ण आहेत, मग 40% पास आहेत तर 60% नापास आहेत. मग 400च्या 60%, 400 विद्यार्थ्यांच्या 60% किती येईल. 0 0 गेलं, 0 0 गेलं, 6 × 24, 240 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. डी या गावची विद्यार्थी संख्या 550 आहे. आता डी गावची विद्यार्थी संख्या 550 आहे, तर पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती. तर बघा 50% पास आहेत, 50% नापास आहेत. आता उत्तीर्णांची संख्या विचारली, मग 550च्या 50% किती येईल. 0 0 गेले, 55चे 5 पट, 275,
4चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढे बघू, ए गावातील पदवी परीक्षेचा रिझल्ट डी गावातील रिझल्टपेक्षा किती जास्त आहे. आता ए गावातील रिझल्ट आहे 80% आणि डी गावातील रिझल्ट किती आहे 50%. तर किती जास्त आहे 30% जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 मिनिट आपण बघू. ए गावातील पदवी परीक्षेचा रिझल्ट डी गावातील पदवी परीक्षेच्या रिझल्टपेक्षा कितीने जास्त आहे. डी गावातील आहे 50% आणि ए गावातील आहे 80% आणि 80 आणि 50 मधील फरक येईल 30%. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे आपले झाले रेग्युलर प्रश्न. आता ह्याच्यानंतर जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत तर त्याचे आपण हे घेऊया, ते प्रश्न आपण सोडवून घेऊया. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. आता पेपरला पडलेले प्रश्न बघूया. आता प्रश्न क्रमांक 2023 मध्ये 42 आणि 43 नंबरचा प्रश्न आहे. श्री तुषार यांचे खर्च व बचतीचे प्रमाणे शतमान स्तंभालेखात दर्शवले आहे. त्यांचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. आता बचत येथे दिलेली आहे व्हाईटमध्ये आणि खर्च म्हणजे खर्च जास्तच आहे आणि बचत कमी आहे असं आपल्याला दिसतंय की श्री तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची आवक. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये किती पैसे कमवले त्यांनी. एकूण पैसे कमवले 40,500. 40,500 रुपये कमवले त्यांनी. तर त्या महिन्यात बचत किती. आता बचत म्हणजे ही व्हाईट कलरची. आता किती % आहे बघा, तर ते आहे 30%. 30% त्यांची बचत झाली कारण की 70% खर्च झालेला आहे आणि बचत आहे 30%. मग 30% काढूया आपण. याच्या किती येते बघा, 3 ने गुणा 3 0 0 3 5 15 3 चौक 12 12,150. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघा, मे महिन्यातील बचतीचे खर्चाशी गुणोत्तर किती. आता मे महिन्यातील बचतीचे बचत किती आहे येथे दिसते, तर हे किती आहे बघा 85. आता बघा कधी पण लक्ष द्या की ह्या दोन्हीच्या मधली संख्या 70 आणि 80च्या मधली संख्या काय असणार आहे 75. 80 आणि 90च्या मधली संख्या काय असणार आहे 85. मग ही रेषा कुठे येते 85ला येते. मग ही किती आहे 85 काय झाले 85 खर्च झाला आणि बचत किती झाले 15. मग 15 भागिले 85 असं येईल ते. ठीक आहे, मग आता याला किती भाग जाईल 5. 5 त्रिक 15 आणि 17 5 85 3 17. आता पहिलाच पर्याय बघा आपल्याला 17 3 दिले. म्हणजे आपण जर नीट प्रश्न वाचला नाही आणि पहिल्यांदा काय हे लिहायचं ठरलं नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं. आता जर बघितलं तर बचत आणि मे महिन्याची बचत कमी दिसते आणि खर्च जास्त दिसतोय. मग हे तर गुणोत्तर येणार नाही आणि हे पण गुणोत्तर येणार नाही. गुणोत्तर 2 आणि 4 मधलंच येऊ शकतं. त्याच्यामुळं पहिल्यांदा ते प्रश्नाचं उत्तर येणार नाही, हे पहिलं क्लिअर करा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2024चा 50 आणि 51 मधला प्रश्न आहे. इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा किती जास्त आहेत. आता हे 8वीचं आहे. आता येथे किती मुलं दिसत आहेत बघा, येथे 20 मुलं उपस्थित आहेत आणि मुली किती उपस्थित आहेत 22. मग कितीने जास्त आहेत 2 ने जास्त आहेत. मग 20 मुलांपेक्षा मुलींची संख्या कितीने जास्त आहे 2 ने जास्त आहे आणि याची टक्केवारी काढायची म्हणून याला गुणायचं 100. तर 20 पंचे 100 5 2 10. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. मुले आणि मुली मिळून उपस्थित पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहेत. आता जर बघितलं आपण तर ही उपस्थिती सगळ्यात कमी दिसते म्हणजे इयत्ता 6वी. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. आता प्रश्न क्रमांक 74-75 2022 सालचे प्रश्न आहेत हे. तर इयत्ता 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची संख्या किती. आता बघा इथं किती मुलं आहेत 30 आणि येथे किती आहेत 25. 30 आणि 25 ची बेरीज किती आली 55. म्हणजे ए मध्ये किती मुलं आहेत 55 मुलं आहेत. आता बी मध्ये बघूया. बी मध्ये येते 35 येईल, निम्मा आहे आणि हे किती येईल पुढे गेलं तर 30. 35 आणि 30 हे आलं 65. हे पुढे 30 आणि वरती किती 40 हे आलं 70 आणि हे पण आलं 65.
65 65 130 130 आणि 70 200 200 आणि 55 255. एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती येईल तर ती येईल 255. आता बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर. आता बी तुकडी बघूया. बी तुकडीत जी व्हाईट कलरचं आहे ते मुले आहेत. येथे मुलेच दिले. मुले आहेत 35 आणि मुली किती आहेत तर ते आहेत 30. 35 / 30 कितीने भाग जाईल 5 ने. 5 7 35 5 6 30 7 6 7 6 कोणतं येईल पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. आता 74 व 75 एका व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्यांची खरेदी विक्री स्तंभालेखाद्वारे दाखवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे आपण मगाशीच बघितला. हा विभाजित आहे. आणि 3 महिन्यातील एकूण खरेदीची एकूण विक्रीशी असलेले गुणोत्तर किती. आता ह्या महिन्यात हे जे खालचं दिसतंय ते खरेदी आहे. आता खरेदी किती आहे इथं 7000. येथे खरेदी किती दिसते आपल्याला बघा इथं मिडलला आहे म्हणजे 2500 खरेदी आहे. आणि येथे पण कुठे आहे मिडलला आहे म्हणजे 3500. मग एकूण खरेदी काढू. आपल्याला काय काढायचं आहे 3 महिन्यातील एकूण खरेदीची. आता खरेदी किती आली खरेदी आली 7000 आणि 2500 9.5 9.5 आणि 3.5 म्हणजे 13000. खरेदी किती आली 13000. आता विक्री किती येते बघा. हे आहे 3000. हे किती आहे ही 1 2 आणि हे निम्म म्हणजे येथे आलं 2500. ठीक आहे. हे किती नाही हे खालचं आहे. खाली पण बघायला 1 2 टोटल हे किती आलं नीट लक्ष देऊ. इथं हे टोटल आहे 6000. 6000 मधलं इथं 2500 गेलं म्हणजे येते 3500. आणि हे टोटल आहे 7000 त्याच्यातलं 3.5 इथं गेलं म्हणजे 3500. मग बेरीज करूया. 3.5 आणि 3.5 7 7 आणि 3 10 म्हणजे 10000. आता ह्या भागाकारात 13000 भागिले 10000 किती येईल 3 शून्याला 3 शून्य जातील हे आणि उत्तर येईल 1310. 1310 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. तर आपली व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगतायच तुम्ही. आणि तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रांनाही शेअर करा. ठीक आहे. मित्रांना शेअर करणं महत्त्वाचं आहे कारण की आपण त्याच्यासाठीच हे करतोय की आपल्याला प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हे व्हिडिओ पोहोचवायचे. तर बघूया प्रश्न क्रमांक 70 व 71. 4 गावातील ज्वारी व गहू या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी खालील स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे. त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता हे कसं आहे हे शतमान आहे. आपण बघितलं मगाशी. आपण कलर चेंज करूया मग त्याच्यावर दिसेल. हे शतमान आहे. हे सगळं 100 आहे. आता डी गावातील ज्वारीचे उत्पादन. आता डी गावातील ज्वारीचे उत्पादन म्हणजे हे किती उत्पादन दिसतंय बघा तर हे दिसतंय 80% उत्पादन आहे डी गावातील ज्वारीचे. बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा आता बी गावातील ज्वारीचे उत्पादन आहे येथे मिडलला. आता 60 आणि 80च्या मध्ये किती असतं 70 म्हणजे ह्यांचं उत्पादन किती आहे 70. 80 आणि 70 मध्ये कितीच फरक आला तर तो आला 10चा. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता ए गावातील गव्हाचे उत्पादन. आता ए गावातील गव्हाचे उत्पादन. आता गव्हाचे उत्पादन किती दिसतंय आपल्याला 40%. ए गावातील गव्हाचे उत्पादन सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर. आता सी गावातील गव्हाचे उत्पादन किती दिसतंय बघा. हे किती आहे हे टोटल किती उत्पादन आहे 100. 100 मधलं हे आहे 50 म्हणजे वरचं पण 50 म्हणजे 4×5. बघा पहिलं तर आपल्याला ए गावातील गव्हाचे उत्पादन. ए गावातील गव्हाचे उत्पादन आले 40 आणि सी गावातील गव्हाचे उत्पादन किती आले 50. यांचे गुणोत्तर 4×5 येईल तसा पर्यायच दिसत नाही. आपण अजून एकदा चेक करूया हा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे का बदलून. हा तर पर्याय बघा
4/5 पाहिजे होता, येथे पर्याय काय पाहिजे होता 4/5. त्यावेळेस हा प्रश्न करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण ही व्हिडिओ सिरीजमधील महत्त्वाचा घटक कंप्लीट केलेला आहे. पुढील व्हिडिओ सिरीजमध्ये आपण शेकडेवारी व्यावहारिक गणित कंप्लीट करणार आहोत. तर हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.